तुमच्या जीवनामध्ये श्रद्धा, निष्ठा आणि चिकाटी असेल, यश हे तुमच्या पायाशी असते. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं स्वप्नातही पाहिलेलं नव्हतं की मी एवढ्या पदापर्यंत जाईल. ह्याच्या पुढचं पण प्रमोशन मला मिळेल. हिंदू महिला सभा पुणे यांच्या वतीने साहस पुरस्कार व सजग पुरस्कार याचे आयोजन केले होते. मान्य श्री निवृत्त एअर मार्शल श्री भूषणजी गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला. त्याची काही क्षणचित्र आपल्यासाठी. आजचे प्रमुख पाहुणे निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले, आजच्या साहस पुरस्कार विजेत्या अंजलीताई कुलथे, आजच्या सजग पुरस्कार विजेत्या रुक्मिणीताई गलंडे, त्या आता ऑन द वे आहेत, आणि त्यांचे सगळे कुटुंबीय. आजच्या मुलाखतकार निलिमाताई बोरवणकर, आजच्या साड्यांच्या प्रायोजक द हॅपी मी च्या प्राची रहाळकर, प्रसाद वडके आणि आपण सर्व उपस्थित रसिक आपणा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आमच्या संस्थेच्या एव्हीने करणार आहोत. म्हणजे आमच्या संस्थेबद्दलची माहिती आपणा सगळ्यांना होईल. ही एव्ही आम्ही 4-5 वर्षांपूर्वी बनवलेली आहे. आत्ता नवीन जी एव्ही आहे ती नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपर्यंत नक्कीच आपल्याला दिसेल. तर त्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या. वर्षात काय काय कार्यक्रम झाले त्याच्यापैकी अगदी 1-2-4 गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही, ज्याचा उल्लेख एव्हीत नाही असा मी करते आणि मग आपण एव्ही बघायला सुरुवात करूयात. वेगळी वाट चोखाळणाऱ्या अनवट वाटेवरच्या आम्ही, तर एकमेकांना पूरक असं जीवन जगत समाजसेवा करणाऱ्यांविषयी समर्पित सहजीवन, एकच क्षेत्र निवडणाऱ्या, आईच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या मुली आणि आईची आम्ही संवाद साधला होता आम्ही मायलेकी या कार्यक्रमातून. तर यशाच्या शिखरावर असणाऱ्या, प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या मुलींच्या मातांनी मनोगत व्यक्त केलं होतं, धन्य मी कृतार्थ माता, या कार्यक्रमातून. याशिवाय आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम करतच असतो. त्याचा एकाचा उल्लेख करते या मे महिन्यातच. आता आपण एव्ही आमची बघूया. स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली ही संस्था विद्या, कला, शक्ती आणि भक्तीचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सदाशिवपेठ येथे हिंदू महिला सभेच्या आद्य कार्यकारी भगिनींनी घराघरात तेवणारा नंदादीप श्री शिवाजी मंदिराच्या वास्तूत आणून त्याला उत्सवाचे, अर्थातच नवरात्रोत्सवाचे स्वरूप दिले. मागच्या पिढीतलं आज कुणीच हयात नाही, पण त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याबद्दल यथायोग्य कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न. 1985 साली कैलासवासी हिमानीताई सावरकर संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या. संस्थेचा एक आदर्श अध्यक्ष कसा असावा हे हिमानीताईंकडून शिकण्यासारखे होते. संस्थेच्या कामकाजात आणि अनेक पद्धतीत नवीन काळानुसार योग्य ते बदल करून संस्थेची प्रगती करणं हा त्यांचा ध्यास होता. 2002 साली सावरकर सिनेमाच्या निमित्ताने निर्माते बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि सिनेमातील सर्व कलाकार यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर झाला. या कार्यक्रमाला विद्या वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन कैलासवासी हिमानीताई यांचंच होतं. डिसेंबर 2016 रोजी कैलासवासी हिमानीताईंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आपळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केले होते. विषय अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या घराण्यातील स्त्रिया. श्री शिवाजी बालक मंदिर ही मराठी आणि इंग्रजी माध्यमाची शाळाही संस्थेच्या वतीने चालवली जायची. श्रीमती सुनीता गोपटे यांनी शाळेची संपूर्ण धुरा यशस्वीपणे सांभाळली. अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक स्तरावर काम करणाऱ्या या संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी क्रांतिकारकांच्या स्मृती जागृत ठेवणं हाही एक उपक्रम आहे. त्या निमित्ताने
मासिक कार्यक्रमांतर्गत विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन गीता धर्म मंडळ सदाशिवपेठ इथे केले जाते. बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, वैचारिक मूल्यांचे भान जपत सध्या श्री शिवाजी मंदिराच्या नवीन वास्तूत नवरात्राचे 9 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते. या उत्सवात भपका नाही, पण आवश्यक तो थाटमाट असतो. कोणत्याही कार्यक्रमात भडकपणा नाही, परंतु नादमधुरता नक्कीच असते. आधुनिकतेच्या नावाखाली धांगडधिंग नाही, पण काळानुरूप माफक आधुनिकता निश्चितच आहे. असा हा नवरात्र महोत्सव भक्तिभावात रंगलेला, आनंदाची उधळण करणारा, स्नेहबंध दृढ करणारा, एकोपा वाढवणारा, मनाला प्रसन्नता देणारा. आतापर्यंत सौ वसुधाताई मेहेंदळे, कल्याणीताई नामजोशी, वैद्य सुविनय दामले, डॉक्टर विश्वास मेहेंदळे, निलिमा बोरवणकर, सौ धनश्री लेले, डॉक्टर आरतीताई दातार, सौ मृणालिनी चितळे, श्री बंटा जोशी, श्री योगेश सोमण, श्री संजय उपाध्ये यांसारख्या अनेक दिग्गजांची व्याख्याने झाली आहेत. याचप्रमाणे CA महेश पाटणकर आणि सहकारी, मंगलाताई चितळे आणि सहकारी, सावनी तळवलकर, अतुल खांडेकर आणि सहकारी अशांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. विविध कार्यक्रमांना अनेक दिग्गज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीलाताई गांधी, सुचेता भिडे चापेकर, मनीषाताई साठे, मानसी मागीकर, अनुराधा मराठे, डॉक्टर माधवी वैद्य, डॉक्टर हेमा लेले, डॉक्टर शुभदा सुधीर मोघे, प्रतिभाताई शाहू मोडक, रेखा इनामदार साने अशांसारख्या दिग्गजांची उपस्थिती विविध कार्यक्रमांना होती. संस्थेतर्फे होणारे सर्वच कार्यक्रम रसिकांना विनामूल्य असतात. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी उकडीच्या मुखवट्याच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. 9 दिवसात देवीपुढे जमणाऱ्या सर्व वस्तूंचे दान आम्ही योग्य त्या गरजू संस्थांना देतो. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही होतकरू, गरीब, अनाथ आणि गरजू व्यक्तींना दरवर्षी आमच्या परीने आर्थिक सहाय्य करतो. अर्थात आपण देत असलेल्या देणगीतूनच हे शक्य होतं. त्यामुळे आपणा सर्वांचे ऋण तर आहेतच. यावर्षी नवरात्रात कुमारिका पूजनासाठी आम्ही माई बालभवन देहू रोड येथील अनाथ, अपंग आणि अंध अशा कुमारिकांचं पूजन केलं. हे अनोख्या पद्धतीनं केलेलं पूजन तिथे जमलेल्या अनेक भाविकांना भावलं. आमच्या संस्थेतर्फे भेट दिले गेलेले अत्यंत उपयुक्त असणारे नवीन कपडे माई बालभवनच्या संचालिका प्रतिज्ञाताई देशपांडे यांनी स्वीकारले. अत्यंत हृद्य असा तो सोहळा होता. गेल्या वर्षीपासून संस्थेने समाजामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या एका महिलेला दुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे तुळजापूरच्या देवीचे मंदिर झाडण्याचे काम करणाऱ्या आणि स्वतः अशिक्षित असूनही 500 बचत गट चालवणाऱ्या भारतबाई देवकर यांना पहिल्या दुर्गा पुरस्काराने सन्मानित केलं. डॉक्टर विश्वास मेहेंदळे आणि प्राध्यापक शामराव जोशी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यंदा हा पुरस्कार भोर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन अर्थात पोस्टमॉर्टम करणाऱ्या कुमारी शीतल चव्हाण यांना देण्यात आला. त्यांनी आतापर्यंत 6000 मृतदेहांचे शवविच्छेदन केलेले आहेत आणि अजूनही त्या करत आहेत. हा पुरस्कार आपलं घर या संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री विजयजी फळणीकर यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. संस्थेतर्फे कायमच विविध स्वरूपाचे पुरस्कार दिले जातात. क्रांतीस्मृती दिनानिमित्त गिरीप्रेमी या संस्थेचे श्री उमेशजी झिरपे आणि त्यांचे सहकारी यांना साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी गिरीप्रेमी संस्थेतर्फे गिर्यारोहणाची एक चित्तथरारक चित्रफीत दाखवण्यात आली. मागील वर्षी 8 मार्चला
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला। त्यात ज्येष्ठ शिक्षण तज्ञ जयाताई मोडक, निर्धारच्या प्रभाताई नेने, हलव्याचे दागिने बनवणाऱ्या उद्योगिनी विद्याताई गाडगीळ, रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षाताई शहा, बॅडमिंटनपटू मंजुषाताई सहस्त्रबुद्धे, साधना ऑटिझमच्या साधनाताई गोडबोले, उद्योगिनी शीलाताई साबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर अशा 8 महिलांचा मानपत्र आणि छोटीशी रक्कम देऊन सन्मान करण्यात आला। यंदा जागतिक महिला दिनानिमित्त मालेगाव महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष, तडफदार आणि निर्भीड आयुक्त माननीय संगीताताई धायगुडे यांचा सौदामिनी पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला। गरवारे बालभवनच्या संचालिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई भागवत यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला। त्यावेळी पुण्यातील सर्व महिला नगरसेविका उपस्थित होत्या। ज्येष्ठ निवेदक श्री सुधीर गाडगीळ यांनी संगीताताईंच्या खडतर परंतु यशस्वी कारकिर्दीचा जीवनपट मुलाखतीद्वारे उलगडला। याच कार्यक्रमात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात प्रथम लिहिण्याचा मान मिळवणाऱ्या पुण्याच्या कुमारी श्रुती श्रीखंडे हिचा सन्मान आयुक्त संगीताताईंच्या हस्ते करण्यात आला। गेल्या वर्षी म्हणजे 10 मे 2017 रोजी विलेपार्ले येथील प्रसिद्ध निवेदिका आणि वक्त्या कुमारी अनघा मोडक यांना संस्थेतर्फे ज्योतिर्मयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राखेतून जन्म घेऊन अवकाशात झेपावणाऱ्या फिनिक्स पक्षाची जिद्द बाळगणाऱ्या, वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी डेंगीच्या आजाराने दृष्टी गमावल्यानंतरही खचून न जाता निवेदिका, व्याख्यात्या, आरजे असलेल्या कुमारी अनघा मोडक यांच्या जिद्दीला सलाम करत त्यांना हिंदू महिला सभेच्या वतीने ज्योतिर्मयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। पुण्याच्या महापौर सौ मुक्ताताई टिळक आणि ज्येष्ठ निवेदक मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते अनघाचा सन्मान करण्यात आला। त्यावेळी अनघाने गायिका रमा कुलकर्णी हिच्या सुरेल साथीने गुणांकित सावरकर हा अतिशय उत्तम कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमाला पुण्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती। संस्थेतर्फे होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन करण्यासाठी तन, मन आणि धनाने संस्थेशी एकरूप झालेली सध्याची कार्यकारिणी 10 जणींची आहे। त्यात श्रद्धा कर्वे, सुनीता अभ्यंकर, यशस्वी आठवले, मधुरा जोगळेकर, स्मिता नातू, वंदना जोगळेकर, तृप्ती कैसरे, मृणाल गोडबोले आणि संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले ह्या सगळ्या सदस्यांच्या पुढाकाराने संस्थेचे अनेक उपक्रम सतत चालू असतात। परंतु अजूनही अनेक समाजोपयोगी प्रकल्प करण्याचा संस्थेचा मानस आहे, ज्यामुळे वृद्ध, अनाथ, अपंग, अंध अशा लाभार्थींच्या दैनंदिन गरजा भागू शकतील। यासाठी संस्थेच्या आर्थिकदृष्ट्या विकासाचे काम मोठ्या प्रमाणात व्हावे, संस्थेला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळावे यासाठी चतुरस्त्र अभिनेते श्री दिलीपजी प्रभावळकर यांचा टॉक शो चिमणराव ते गांधी या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले। या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून येणारी सर्व रक्कम समाजोपयोगी अनेक प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल याची आम्ही खात्री देतो। आणखी एक खुशखबर म्हणजे 2018च्या संस्थेच्या नवरात्र महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशीच संस्थेला ATG प्रमाणपत्र मिळाल्याचं पत्र आलं। त्यामुळे या अंतर्गत संस्थेला देणगी देणाऱ्या सर्वांना आयकर सवलत लागू होणार आहे। संस्थेला ज्या देणगीदारांनी उदार मनाने, उदार हस्ते देणगी दिली आहे त्या सर्व दात्यांची, सुहृदांची संस्था मनापासून ऋणी आहे। संस्थेतर्फे तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। आपल्या सर्वांचा असाच लोभ आमच्यावरती राहू देत हीच देवी चरणी प्रार्थना। धन्यवाद।
मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की आजचे प्रमुख पाहुणे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, आजच्या साहस पुरस्कारार्थी अंजलीताई कुलथे आणि कैलासवासी लीलावती फळणीकर सर्जक पुरस्कारार्थी सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे रुक्मिणीताई गलंडे यांना घेऊन व्यासपीठावर यावे. आजच्या पुरस्कारार्थींचं आणि प्रमुख पाहुण्यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आता आपण एव्हीमध्ये बघितलं की साहस पुरस्काराचे पहिले मानकरी होते गिरीप्रेमीचे उमेश झिरपे, तर मागच्या वर्षी साहस पुरस्काराच्या मानकरी होत्या सियाचीनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या सुमेधाताई चिथडे. आणि ह्या वर्षीच्या आहेतच, त्याच्याबद्दल माहिती मिळेल, पण मी तत्पूर्वी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार. मंचावरील सर्व मान्यवर, आजचे प्रमुख पाहुणे निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले, आजच्या साहस पुरस्काराच्या अंजलीताई कुलथे आणि आज सजग पुरस्कार आपण देतोय लीलाताई फळणीकर स्मृती प्रित्यर्थ जो पुरस्कार देतोय त्या पुरस्कार ज्यांना आपण देतोय त्या असिस्टंट पोलीस कमिशनर रुक्मिणीताई गलंडे, सर्वांना माझा नमस्कार. आज आमच्या संस्थेचं भाग्य इतकं थोर आहे मंडळी की हा पुरस्कार म्हणजे सजग पुरस्कार आणि साहस पुरस्कार देण्यासाठी तितक्याच ताकदीची व्यक्ती ह्या पुरस्कारासाठी आम्हाला पाहिजे होती की ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल, आणि अशी व्यक्ती म्हणजे निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले. आणि भूषणजी गोखले ही अशी व्यक्ती की गेली 30 वर्ष वायुसेनेमध्ये ज्यांनी काम केलंय, अनेक हल्ल्यांचं प्लॅनिंग ज्यांनी केलंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1971 साली भारत पाकिस्तान जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणखीन काय पाहिजे, म्हणजे अशा व्यक्तीची आम्हाला संमती मिळाली. आम्ही त्यांना विनंती केली, ते अमेरिकेत होते, आता 18 तारखेला ते अमेरिकेत आले आणि आम्हाला तिथूनच त्यांनी संमती दिली की आम्ही ह्या पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी येईन. खरोखरच आमचं हे भाग्य आहे आणि आम्ही अतिशय आम्हाला आनंद झाला या गोष्टीचा. आज आपण या वर्षीपासून आता जो साहस पुरस्काराचं आता वंदनाने वर्णन केलं की आम्ही दरवर्षी साहस पुरस्कार देतो, पण यंदापासून साहस पुरस्काराबरोबर एक सजग पुरस्कार या वर्षीपासून आम्ही देतोय आणि तो लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ आम्ही हा पुरस्कार देतोय. आणि हा पुरस्कार अशा व्यक्तीला देण्याचा मानस आहे की एक विविध क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणारी किंवा कणखर, कर्तव्यदक्ष, धाडसी अशा महिलेला तो पुरस्कार दिला जावा अशी आमची इच्छा होती. त्याप्रमाणे हा पुरस्कार आम्ही असिस्टंट पोलीस कमिशनर रुक्मिणीताई गलांडे यांना हा पुरस्कार आज आपण देतो. आणि ज्या व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय लीलावतीबाई फळणीकर, तर त्या स्वतः त्यांनी अनाथ मुलांसाठी किंवा वृद्ध लोकांसाठी प्रत्यक्ष प्रकल्पावर राहून काम केलेलं आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाने आज आपण हा पुरस्कार देतोय. यंदाच्या आमच्या साहस पुरस्काराच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या आपल्याला सगळ्यांना ॲडव्हर्टाइजमेंटनं कळलं असेल की 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांनी 20 गर्भवती स्त्रियांचे प्राण वाचवले अशा अंजलीताई कुलथे यांना आपण यंदाचा साहस पुरस्कार देतोय. त्यांचा परिचय, त्यांनी केलेला थरार हा तुम्हाला आता मुलाखतीद्वारे कळणारच आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज इथे निलिमाताई बोरवणकर आलेले आहेत.
की ज्यांनी अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्यात. त्यांना मी विनंती केली की तुम्ही ही मुलाखत घ्याल का. त्या म्हणल्या वा, हे मला नक्की आवडेल, हा माझा सन्मान आहे की मला त्यांची मुलाखत घ्यायला मिळते. त्यामुळे त्यांनी आम्हाला संमती दाखवली, त्याचाही आनंद खूप आहे. आता हा पुरस्कार देताना, साहस पुरस्कार देताना अशी एक आठवण अजून येते की इर्शाळगड ठिकाणी आत्ताच आपण सगळे आत्ता वाचतोय पेपरमध्ये आणि त्याच्यामध्ये येत आहे, तर तिथे अनेक स्वयंसेवी संस्था किंवा गिर्यारोहकांची पथकं किंवा अनेक जवान तिथे अथक परिश्रम करतायत की खूप वेगळी परिस्थिती आहे, युद्धपातळीवर तिथे काम चालू आहे, इतकं तिथे धुकं आहे, चिखल आहे, पण तिथेही लोक ही जीव रात्र काम करतायत, जीव तोडून काम करतायत. तर त्यांनाही खरंच हॅट्स ऑफ आहेत त्यांना की इतकं काम ते लोक तिथे करतायत. आणि शेवटी जाता जाता मला असं म्हणावंसं वाटतंय, कारण हे तिन्ही मान्यवर जे मंचावर बसलेले आहेत त्यांचं सगळं धाडस, त्यांचं काम, त्यांची कर्तव्यनिष्ठता अशी बघून किंवा ऐकून मला विंदा करंदीकरांच्या 2 ओळी आता इथे म्हणाव्याशा वाटतात. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा या 3 व्यक्ती, त्यांचं मी परत एकदा स्वागत करते आणि पुढची सूत्र वंदनाकडे देते. धन्यवाद. धन्यवाद सुप्रियाताई. आजचे प्रमुख पाहुणे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सगळ्यांना गरज आहे. नुमवीचे विद्यार्थी असलेले भूषणजी एनडीए मधून एअरफोर्सला रुजू झाले. शिवाय एअर वॉर कॉलेज USA याच्यामधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. कैरोमधील इंडियन एम्बसीमध्ये डिफेन्स अटॅची म्हणूनही ते कार्यरत होते आणि इन्स्ट्रक्टरची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे त्यांना त्यांच्या युनिटची सततच उत्कृष्ट कामगिरी होत होती आणि म्हणूनच वायुसेना मेडल, परम विशिष्ट मेडल आणि भारत रक्षक या महत्त्वाच्या सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. भूषणजींच्या अभ्यासू आग्रही भूमिकेमुळे मिग विमानात भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल झाले आणि शाश्वत विकासाचे ध्येय आपोआप साधले गेले. ईशान्य उत्तर प्रदेशात कार्यरत असताना त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या युनिटने बऱ्याच पूरग्रस्तांची सुटका केली होती आणि त्याची दखल त्यावेळेच्या तत्कालीन पंतप्रधानांनी पण घेतली होती. भूषणजींच्या मागोवाने बऱ्याच दिवसात वापरात नसलेले दरबोंगाचे वायुक्षेत्र उपयोगात आले. सक्षम नेतृत्व गुण, उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य, झोकून देण्याची वृत्ती यामुळे ते एअरफोर्स मधील एअर मार्शल या सर्वोच्च पदाला पोचले. त्यांनी आपल्या पत्नी मेघना यांच्या साथीने आकाश झेप हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या एअरफोर्स मधील अनुभवांचे वेध घेणारं हे पुस्तक तरुण पिढीकरता अतिशय प्रेरणादायी आहे. भूषणजी सध्या अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शन करत असतात. सामाजिक बांधिलकी जपणारे, अपवादात्मक कारकीर्द असणारे, माणसातील माणूसपण जपणारे, जाणणारे, अनुकरणीय वरिष्ठ अधिकारी आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले. खरंच आपलं भाग्यच उजळलं. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताईंना करते. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले आजचे प्रमुख पाहुणे निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले यांचा सन्मान करीत आहेत. धन्यवाद. रसिको हो, आता गोष्ट सांगते तुम्हा एका मुलीची, तिच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रबळ इच्छाशक्तीची. गोष्ट आहे ही 50-60 वर्षांपूर्वीची, सांगोला तालुक्यातील अंगलवाडी गावाची. त्यावेळी घराघरात गरज होती वंशाच्या दिव्याची. शिक्षक वडिलांची नोकरी होती बदलीची, अंगठेबहाद्दर आईवर जबाबदारी घराची. 2 मुलींच्या पाठीवर
9 वर्षानंतर आता नक्की मुलगा होणार म्हणून आजी सकट सगळे गावकरी वाट बघत होते. पण मुलगीच झाली. थोडीशी नाराजी झालीच, पण त्या मातेनं निक्षून सांगितलं की हीच मुलगी वंशाचा दिवा उजाळेल, आणि झालंही तसंच. त्यानंतर या कुटुंबावर अजून एक आघात कोसळला. हिच्या मोठ्या बहिणीचं निधन झालं आणि तिच्या 3 मुली सांभाळण्याची जबाबदारी ती पण त्या माऊलीवरच आली. जरा दुर्लक्षित बाळपण हिच्या नशिबात आलं. 1000-1500 लोकसंख्या असलेलं गाव, गावात 4थी पर्यंतची शाळा. एकदा 26 जानेवारीला लाईनीत उभी असताना हिच्या मनात आलं, आपल्यालाही देशाबद्दल इतकंच प्रेम आहे, मग आपण हा झेंडा का नाही पकडत, आपल्याला का नाही पकडू देत. अशी इच्छा मनात धरून ती अनिमिष नजरेने त्या झेंड्याकडे पाहत होती आणि इतक्यात तिथल्या मुख्याध्यापकाने तिला हाक मारली, लाईन तोडून जवळ बोलावलं आणि सांगितलं की हे आपल्या ह्या झेंड्याची दोरी धर, आपण 2 जण मिळून तो झेंडा फडकवूया. यावेळी तिला जाणीव झाली तिच्या इच्छाशक्तीची आणि त्याच वेळी तिने धरली मनीषा या झेंड्यासाठी, देशासाठी काहीतरी करण्याची, राष्ट्रसेवेच्या ध्यासाची. 4थी नंतर 5 किलोमीटर असलेल्या जवळा या गावात 10वी पर्यंतचं शिक्षण झालं आणि मग अर्थातच घरात बोलणी सुरू झाली हिच्या लग्नाची. त्या काळी मुलींना परवानगी नव्हती हो मुलांना नकार देण्याची, आणि हिला मात्र इच्छा शिक्षण पूर्ण करण्याची, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची. मग डोळ्या चिकना कर, दात विचक, जीभ वाकडी कर असे उद्योग सुरू झाले आणि मुलांकडून नकार मिळवण्यात हिनं यश मिळवलं. वडील शिक्षक, त्याच्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळून कॉमर्सचं शिक्षण सुरू झालं. आपल्याला, आपण इथे शहरात राहतो, आपल्याला कल्पना येत नाही, पण त्यावेळी सकाळी रोज पहाटे उठून वडिलांनी तिला 2 नद्या पार करून सोडायचं. तिथे एक ती बस गाठायची, ती बस गाठून ती कॉलेजला जायची आणि परत येताना तीच तऱ्हा, आणि जर बस चुकली तर त्यावेळी कॉलेज बुडलं. इथे स्वयंशिस्त, धैर्य आणि संकल्पाची भावना मनात घट्ट रुजली. BCom ची परीक्षा देऊन ती मामाकडे इथं पुण्याला सुट्टीला आली होती. पेपरमध्ये PSIच्या लेखी परीक्षेची जाहिरात बघितली आणि गुपचूप फॉर्म भरून मोकळी झाली. लेखी परीक्षेत पास झाल्यावर फिजिकल टेस्ट होती. घरात फक्त वडील आणि मामांनाच याची कल्पना होती. थोड्याशा तयारीने पोलीस ग्राउंडवर पोहोचली. तिथं खूप तयारी करून आलेल्या मुली आणि त्यांचे प्रशिक्षक यांची गर्दी होती. त्याच्यापैकी एक प्रशिक्षक हिच्याकडे आले. का गं, कुठून आली आहेस, किती शिक्षण झालं, कुठे प्रशिक्षण घेतेस? म्हणे काही नाही, मी आता गावातनं आलेली आहे. छे, मग आता नको तू काय करू, या वेळेला परीक्षा काही देऊ नको, पुढच्या वर्षी माझ्याकडे 6 महिन्याची नीट प्रशिक्षण घ्यायला ये आणि मग परीक्षा दे. मग मात्र ही जिद्दीने मैदानात उतरली आणि 200 पैकी 195 मार्कांनी पास झाली. त्याच दिवशी संध्याकाळी तोंडी परीक्षा देऊन आपल्या गावी परतली. त्यानंतर 1-2 महिने असेच गेले. दिवाळीचे दिवस होते. घरात पाहुण्यांची गर्दी, गप्पांचा फड जमलेला, आणि अचानक गुलाल लावून वडील आत आले आणि पटकन ह्यांनी तिला मिठी मारली. हिला काही कळेच ना काय झालं. ही MPSCची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन ट्रेनिंगसाठी बोलावण्याचं पत्र आलं होतं. गावातलं हे पहिलंच यश म्हणून अख्खं गाव आनंदाने जल्लोष करत होतं. आता ही मुलगी कोण हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणीताई गलंडे. त्यानंतर त्या नाशिकला पोलीस ट्रेनिंग सेंटर मधला त्यांचा दिनक्रम इतका खडतर असायचा की कित्येकदा वाटलं की अर्ध्यावर सोडून त्यांनी परत यायचा त्यांचा विचार झाला. पण वडिलांनी मात्र कर्तव्याची जाणीव करून दिली आणि मग मात्र रुक्मिणीताईंनी मागे वळून बघितलंच नाही. अशा प्रकारे पोलीस जीवनाला, देशसेवेला त्यांच्या सुरुवात झाली. 1 जानेवारी 1990ला विमानतळावर सुरक्षा दलात सामील होणारी पहिली महिला असा मान रुक्मिणीताईंना मिळाला. आणि हा पहिलेपणाचा प्रवास
पहिलेपणाचा सिलसिला असा सुरू झाला. 2004 ते 8 मध्ये ट्रॅफिक विभागात काम करणारी पहिली महिला PI. 2010 आणि 13 मध्ये राजमार्ग यातायात विभागात काम करणारी पहिली महिला PI. विशेष सुरक्षा इकाई SPU मध्ये काम करणारी पहिली महिला PI. नाबालिग मुलांकरता पोलीस दीदी हा कार्यक्रम संचलित करणाऱ्या पहिल्या, तर त्यांच्याकरता जागरूकता प्रसार करणारी पहिली महिला PRO. रुक्मिणीताई कोथरूड विभाग प्रमुख असताना त्यांची संपूर्ण टीम महिलांची होती आणि मला वाटतं हेही पहिल्यांदाच होतं का? आणि आम्ही सगळ्या महिलाच इथे असतो बरं का. नायगॉन मुख्यालयामध्ये 2009 साली वर्षा संचयन योजना त्यांनी चालू केली आणि कॅन्सरग्रस्तांसाठी मनोरंजन कक्ष पण सुरू केला. आजवर 120हून अधिक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. ऑफिस आणि कुटुंब यात संतुलन साधत आपण जसं वागतो त्याप्रमाणे समोरचा वागतो हे जीवनसूत्र मानत देशसेवा करायला सदैव तत्पर दोन्ही मुलं देशसेवा करणारेच डॉक्टर आणि जावई आहे कलेक्टर. चाणाक्ष कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कनिष्ठ आणि वरिष्ठांची यांची मैत्री खरी, कुटुंब आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे मारतात भरारी. पहिल्या सजग पुरस्काराच्या याच आहेत मानकरी. मी आमचे प्रमुख पाहुणे भूषणजी गोखले यांना विनंती करते की त्यांनी कैलासवासी लीलावती फळणीकर सजग पुरस्कार रुक्मिणीताईंना प्रदान करावा. धनादेश आणि सन्मान चिन्ह हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणीताई गलांडे यांना पहिला कैलासवासी लीलावती फळणीकर सजग पुरस्कार निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले यांच्या हस्ते प्रदान होत आहे. धन्यवाद. मी आमच्या उपाध्यक्षा यशस्वी आठवले यांना विनंती करते की द हॅपी मी च्या प्राची रहाळकर प्रायोजित साडी आणि खातू मसाले, कोकणचे प्रसिद्ध खातू मसालेवाले यांनी खास दिलेले भटवस्तूंचे पाकिट देऊन रुक्मिणीताईंचा सन्मान करावा. धन्यवाद. मी रुक्मिणीताईंना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटात त्यांचं मनोगत व्यक्त करा. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या गुरुवर्य बंधू भगिनींनो, आज मी खरंच माझ्या डोळ्यामध्ये क्षणात आनंदाश्रू आले आणि मी माझ्या बालपणामध्ये हरपून गेले. वंदनाताईंनी माझ्याबद्दल तंतोतंत असं वाटत होतं की तोंडपाठ करून अभ्यास सर्व काय सांगितलेलं आहे, काही सुद्धा त्याच्यामध्ये इतकिंचित शंका काढण्यासारखी नव्हती. मी माझं भाग्य मानेन गोखले सरांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतोय. ह्याच्यापेक्षा दुसरं माझ्या लाईफमध्ये काहीच नसेल. मला भरपूर पुरस्कार मिळाले. सुप्रियाताई माझ्याकडे आल्या. सुप्रियाताई अशा व्यक्तीचा शोध घेत होत्या की त्या पुरस्कार देण्याकरता व्यवस्थित असतील म्हणून. ताईंनी अगोदर पोलीस डिपार्टमेंटमधले 1-2 विचारलेलं होतं, पण ते काही रजे निमित्त किंवा इतर प्रोग्रामच्या निमित्ताने त्यांनी नकार दिला आणि गोखले सरांचं नाव मला माहिती पडलं. एवढा आनंद झाला मला. मी क्षणात म्हटलं, म्हणजे पुरस्कार मिळणं आणि कोणाच्या हातून मिळतोय हे खूप महत्त्वाचं असतंय. फार पुरस्कार मिळाले मला, म्हणजे जवळजवळ 175 वगैरे ह्याच्या वरती आहेत. पण आजचा पुरस्कार पहिला लीलावती ताईंच्या नावाने आणि गोखले सरांच्या हातून मिळतोय ते माझ्यासाठी खरंच मी भाग्य मानेल. आणि आजचा दिवस मी सुवर्ण अलंकारात
लिहून ठेवण्यासारखं आहे. माझ्याबद्दल तर वंदनाताईंनी पूर्ण सांगितलेलं आहे, पण थोडक्यात ह्या पुरस्काराबद्दल मला बोलावंसं वाटतं. हा जो पुरस्कार माझ्यासाठी दिलेला आहे सजग, म्हणजे जेव्हा आम्ही पोलीस सजग राहतो तेव्हा आपल्या देशामधील सर्व लोक बिंदास आणि शांततेने झोपत असतात. असाच तो पुरस्कार मला सजग देऊन माझं गौरवल्याबद्दल ह्या संस्थेचं मी खूप खूप हिंदू महिला संस्थेचं खूप आभार मानेल. खूप काय बोलण्यासारखं आहे, काय सांगावं आणि काय बोलावं हे सुचत नाहीये. पण मी एवढंच सांगेल की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये श्रद्धा, निष्ठा आणि चिकाटी असेल, यश हे तुमच्या पायाशी असतं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं स्वप्नातही पाहिलेलं नव्हतं की मी एवढ्या पदापर्यंत जाईल, ह्याच्या पुढचं पण प्रमोशन मला मिळेल आणि माझी मुलं पोलीस खात्यामध्ये राहून एवढ्या उच्च पदावर जातील, हे परमेश्वराचा आशीर्वाद आणि तुमच्या थोर मोठ्यांचा आशीर्वाद आहे. याच्यामुळे हे सर्व घडलेलं आहे. विशेष म्हणजे मी कोथरूड डिव्हिजनला असताना 1.5-2 वर्ष मी कोथरूड डिव्हिजन केलं. खरंच कोथरूडकर फार म्हणजे कोणत्या शब्दात वर्णन करायचं ते एकदम एरिया जो आहे शांतता आणि ह्यांनी राहणारे लोक इथं आहेत आणि बरेच लोक ज्येष्ठ नागरिक आहेत माझ्याकडे येत होते. फक्त त्यांचा एखादाच प्रॉब्लेम असायचा, आउट ऑफ इंडिया जे राहायला गेलेले आहेत अशा लोकांनी काही रूम भाड्याने दिलेले आहेत, ते खाली करत नव्हते वगैरे, असे छोटे मोठे प्रॉब्लेम होते. ते माझ्या परीने मी जे जे पूर्ण करता येतील ते पूर्ण केलेले आहेत. आणि इथून पुढेही जरी मी रिटायर झाली तर मी ठरवलेलं आहे आमचे विजयदादा आपलं घर ह्यांच्या सेवेमध्ये मी सामील होणार आहे. म्हणजे आमच्या सुप्रियाताई पण तिथे असतात, इतर त्यांच्या भगिनी असतात. जीवनामध्ये आपण किती केलं काय केलं ते कमीच असतं, पण कोणत्या प्रकारे केलं आणि कशासाठी करता ते खूप महत्त्वाचं असतंय. आपलं घरच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहितीच असेल. मी दादानी एक मला त्यांचं पुस्तक दिलेलं होतं सुप्रियाताई आणि ते माझ्याकडे ऑफिसला आले होते. अक्षरशः जेव्हा जेव्हा मी पुस्तक जेव्हा वाचायला घेतलं म्हणजे जाणून बुजून रडावं म्हणतात ना, असं अजिबात झालं. ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी येत होतं. म्हणजे एवढंच ह्याचं जीवन असताना सुद्धा त्यांनी एवढं मोठं हे उभा केलेलं आहे, एक लहान मुलांसाठी वृद्धाश्रमासाठी आणि हॉस्पिटल उभा केलंय. आपण तर त्याच्यापुढे काहीच नाही. म्हणजे मी स्वतः काहीच नाहीये, मी काहीच नाही केलं असं मला नेहमी वाटतं. ते पुस्तक वाचल्यापासून तर फारच असं अस्वस्थ मन झालं. ताई मी कालच नवले हॉस्पिटलला गेले होते काही कामानिमित्त. तर तिथे डॉक्टर बोरे म्हणून होते, 75 वगैरे वय होतं त्यांचं. त्यांनी मला विचारलं मॅडम तुम्ही रिटायर झाल्यानंतर काय करणार आहे म्हणून. म्हटलं सर जेव्हा मी रिटायर होईल त्याच्यानंतर आपल्याकडे येणार आहे, एक तर मी संस्था जॉईन करणार आहे हे पक्क झालं आहे, पण बाकी काय तिथं 2-3 तास दिल्यानंतर राहिलेला जो वेळ आहे ते काय करायचं आपल्याला विचारेल. म्हणजे मॅडम मी त्याच्यासाठीच आपल्याला विचारतोय. आमच्याकडे वृद्ध लोकांसाठी डे केअर सुरू करणार आहोत नवीन आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला निश्चित आमंत्रित करणार आहे आणि तुम्हाला यायचं आहे. दिवसातून तुम्ही 4 ते 5 तास तरी दिले पाहिजेत. आणि मला एवढा आनंद झाला. माझं एक लहानपणापासूनचं स्वप्न आहे, मी ते सांगितलं नाही वंदनाताई. मी जास्ती बोलणार नाही, तेवढं एकच उदाहरण सांगेन. माझ्या आजी होत्या, चुलत आजी होत्या. त्या उंचीनी जास्ती असल्यामुळे थोड्या अशा कमरेमध्ये पाक आला होता त्यांना. पण आमच्या काकू ज्या होत्या फार खडूस होत्या. त्या वयामध्ये सुद्धा म्हणजे एक 85 वगैरे वय असेल त्यांचं. त्यांची कपडे म्हणजे लुगडं, गावच्या शब्दात नऊवारी लुगडं ह्या त्यांना धुण्यासाठी विहिरीवर पाठवत होत्या. आणि मला फार वाईट वाटायचं. मग माझं आणि त्यांचं ठरलेलं असायचं. मी घराच्या पाठीमागे जाऊन असं एक चढ असा डोंगर छोटासा होता,
त्या डोंगरावरती उभा राहून ती आजी घरातून कधी निघते आहे आणि मी तिचं लुगडं धुवून वगैरे ते पातेलं तिच्या घराच्या पाठीमागे कधी ठेवून येते असं आमचं मला वाटायचं. आणि तो प्रोग्राम आमचा जवळजवळ 1-2-3 वर्ष चालू होता. आणि एक दिवस ती चोरी पकडली गेली आणि मग काकूनी माझ्या आईला सांगितलं आणि माझ्या आईनी मग बोलायलाच नको, ती गावाकडची निरगुडीची फोक असते ना, ती घेऊन आली, पायापासून डोक्यापर्यंत मारलं. अभ्यास सोडली, शाळा सोडली आणि तुला काय पडलंय दुसऱ्याच्या ह्याच्यासाठी म्हणून. पण परत ते 2-3 दिवस मधले घालवले आणि परत आमचा प्रोग्राम सुरू झाला. मग शेवटी मग मी नंतर असं करत करत कॉलेजचं माझं हे झालं. मग मी कॉलेजला शेवटच्या वर्ष होतं, मला अपडाऊन करायला त्रास होत होता म्हणून मी सांगलीला गणपतराव आरवाडे कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं 1 वर्षासाठी. आणि त्या दरम्यान माझ्या त्या आजी देवाज्ञा झाली त्यांना. पण जेवढा समाज तिथे जमलेला होता म्हणजे गेल्यानंतर सगळ्यांनी मला म्हणजे तिथं बोलले, तुम्ही तुमच्या पुतणीला बोलवा, अन्यथा त्या हे करणार नाहीत, शिवणार नाहीये. कोणी विश्वास ठेवू अगर न ठेवू, मी लगेच एसटी पकडून गावी गेले. आणि तिसऱ्या दिवशी निघाले होते पहाटे. सगळी लोक बसलेले होते, कावळे आजूबाजूला जमलेले होते सुप्रियाताई, आणि अक्षरशः ते घेत नव्हते अन्न. जसे मी जवळ गेले आणि मला पाहिलं आणि कावळ्याचा थावा पूर्ण त्या प्रसादावरती हे झाला. म्हणजे हे विश्वास माझाही अजूनही बसत नाही खरं हे असतं का. आणि तेव्हापासून मी ठरवलं होतं भविष्यात जेव्हा पण कधी मला वृद्धांची, लहान मुलांची सेवा करायला मिळाली तर मी माझं भाग्य मानेल. आणि ते खरंच मला माझं स्वप्न साकार होतंय. नवले हॉस्पिटल आणि दादांच्या इकडे आपण सगळ्यांनी मिळून करूया. ही सेवा खरंच खूप महत्त्वाची आहे. आणि कोणालाही कधी कोणतीही अडचण आली तर अवश्य मला कॉन्टॅक्ट करावं. मी माझ्या तऱ्हेने मदतीने मदत करेल. आणि सर्वांनी मला जो पुरस्कार सजग दिलाय त्याप्रमाणे सर्वांनी सजग राहून आपली स्वतःची काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसा पाण्यात जाऊ नका, तब्येतीची काळजी घ्या. इथे सगळे बऱ्यापैकी मला ज्येष्ठच वाटतात नागरिक. मी पण आता 1-2 वर्षामध्ये तुमच्यामध्ये येऊन बसणार आहे. खूप खूप धन्यवाद ताई, हा तुम्ही पुरस्कार मला देऊन सन्मानित केलं आणि सरांच्या हस्ते तो. आता एक जाता जाता मी जाहीर करते ताई, 9 ऑगस्टला असाच एक पुरस्कार मला जाहीर झाला आहे. माननीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावाने तो पुरस्कार पहिलाच पुरस्कार आहे. प्रशासकीयमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे तुमच्या पुरस्काराने चांगली सुरुवात केली आहे, त्याबद्दल धन्यवाद. परत मी आपल्या सर्वांचं आभार म्हणून, संस्थेचा आभार म्हणून मी माझे लांबलेले 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रुक्मिणीताई. यांचे शब्द ऐकल्यावर आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की आम्ही योग्य व्यक्तीला सजग पुरस्कार दिलाय आणि त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ आहे की त्यांनी जे प्लॅनिंग केलं आहे त्यांच्या रिटायरमेंटचं ते नक्कीच पूर्ण होणार. अंजलीताई कुलथे, नर्सिंग ऑफिसर, कामा हॉस्पिटल, मुंबई. 26/11ची रात्र होती भयंकर भयाण काळीशार. दहशतवादी करत होते बेछूट बेधुंद गोळीबार. हा कोणता CIDचा एपिसोड होता का एखादी वेब सिरीज का टीव्हीवरची एखादी थरार मालिका? छे नाही हो, ही तर होती एक सत्य घटना. या सत्य घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार आणि भीषण नाट्याची महानायिका म्हणजे आपण, कामा हॉस्पिटलमधील नर्सिंग ऑफिसर श्रीमती अंजलीताई कुलथे. स्वतःच्या जीवावर बेतलेल्या भयंकर प्रसंगाला सामोरे जाऊन 20 गर्भवती स्त्रियांचे प्राण वाचवणाऱ्या साक्षात रणरागिणी. आज हिंदू महिला सभा पुणे यांच्या वतीने आणि निवृत्त एअर मार्शल माननीय भूषणजी गोखले यांच्या शुभ हस्ते क्रांती दिनानिमित्त आपल्याला साहस पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आणि आपला अभिमानही वाटत आहे. आपल्या धाडसाला आमचा मनापासून सलाम.
मोठ्या दिमाखात उभं होतं तिथे कामा हॉस्पिटल. रोजचंच रुटीन सुरू होतं, सारं कसं छान अलबेल. रात्रपाळीला ड्युटीवर होता सारा स्टाफ आणि आपण. वॉर्ड होता केअर युनिट ऑफ अँटीनेटल. तेवढ्यात अचानक सुरू झाला गोळीबार, सगळीकडे माजला कोलाहल. तेवढ्यात आपणा दिसले 2 बंदूकधारी इस्मानी मागील आवारात मारली उडी, जी दोघे क्रूरकर्म आणि जिहादासाठी झाली होती पुरी बेडी. मृत्यूचे थैमान घालत होते ते 2 नरभक्षक, त्यांच्याच गोळीचा निशाणा बनले 2 सुरक्षा रक्षक. रक्तबंबाळते जाहले, कोसळले धरणीवर निश्चित निष्प्राण. आपण पाहत होता दृश्य सारे, कंठाशी आले प्राण. स्वतःचे स्मरण पाहिले आपण, याची देही याची डोळा. प्रसंग होता मोठा बाका, काळजाचा मात्र चुकला ठोका. आपण ओळखला पुढील संभाव्य धोका, करून मनोमन निश्चय साधला एक पटकन मोका. लक्ष आता एकच, वर्दीशी इमान राखा आणि रुग्णांचे प्राण वाचवा. जीवावर बेतलेला प्रसंग लावित होता मानसिक चटका. सारी रात्र 20 गर्भवती मोजत होत्या एक एक घटिका. पकडले पोलिसांनी मृत्यूचे तांडव घालणारे दहशतवादी. बांधल्या मुसक्या घातल्या बेड्या केले त्यांना बंदी. ते दोघे निर्लज्ज बेपरवा पाषाण हृदयी. त्याच्यातलाच एक होता अजमल कसाब, हैवान तो कसाई. मग सुरू झाले कोर्टात साक्षी पुरावे आणि कबुली. मरणाच्या भयाने साक्ष देण्या धजेना कोणी, परंतु निर्भीडपणे साक्ष देण्या सरसावली ही रणरागिणी. ओळख परेडमध्ये ओळखले, हाच तो नराधम अजमल कसाब. वर्दीशी इमान राखत सडेतोड दिला जबाब. वाचून ही धाडसी सत्य कहाणी, सद्गदित झाले मन आणि डोळा आले पाणी. स्मरणात राहील कायमच ही आपली थरार कहाणी. अनेकानेक पुरस्काराने पुरस्कृत आपण परिचारिका बहुगुणी. फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार मिळावा ही मनीषा मनोमनी. आपणास उत्तम आयुरारोग्य मिळो अशी प्रार्थना ईश्वरचरणी. धन्यवाद. धन्यवाद सुप्रियाताई. मी आपले प्रमुख पाहुणे भूषण गोखले यांना विनंती करते की त्यांनी साहस पुरस्कार देऊन अंजलीताई कुलथ्यांचा सन्मान करावा. हिंदू महिला सभेच्या सर्व सदस्यांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करते. आजच्या सन्मानाचं स्वरूप आहे धनादेश आणि मानपत्र, ज्याचं आपण आत्ताच वाचन ऐकलेलं आहे. अंजलीताई कुलथ्यांना निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होत आहे. मी आमच्या सदस्या स्मिता नातू यांना विनंती करते की त्यांनी प्राची रहाळकर यांच्या द हॅपी मी यातर्फे प्रायोजित साडी आणि हे देऊन अंजलीताईंचा सन्मान करावा. धन्यवाद. मी आत्ताच आमच्या अध्यक्षा सुप्रियाताईंनी इथे उल्लेख केला त्या प्रसाद वडके यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आपण ऐकलंच आहे की हे आमच्यातला आणि अंजलीताईंमधला आहे दुवा, आणि खास आमच्या कार्यक्रमाकरता ते मुंबईहून इथे आलेले आहेत. आपण टाळ्यांनी त्यांचा स्वागत करूया. कोरोनाच्या काळात त्यांनी मुंबईत खूप मदत कार्य केले आणि त्यामुळे त्यांना कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. मी भूषणजींना विनंती करते की त्यांनी प्रसादजींचा सन्मान करावा. प्रसाद वडके यांचा सन्मान होत आहे एअर मार्शल निवृत्त एअर मार्शल भूषणजी गोखले यांच्या हस्ते. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हावं. मी धन्यवाद. मी आपले प्रमुख पाहुणे भूषण गोखले यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. हो, तुम्ही
धन्यवाद. आत्ता प्रसाद वडकेंना जो आम्ही धनादेश दिला होता तो त्यांनी आमच्या संस्थेला भेट म्हणून दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. या निवेदिका इथून आतमध्ये जाण्याच्या आधी आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मारतो. इतकं चांगलं निवेदन आणि त्याच्यामध्ये काव्य सगळं काही आलेलं आहे, त्यामुळे खरंच उत्तम. नमस्कार. कालच आमचा एक महाराष्ट्र सोसायटी गरवारे कॉलेजमध्ये प्रोग्राम होता. प्राचीन भारत त्याचा एक जो नकाशा होता त्याचं अनावरण झालं आणि त्यावेळी मी सावरकरांचं जे वाक्य आहे ते म्हणलं होतं की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचं आपण काही ना काहीतरी उडत असतो. आणि त्यामुळे आपण प्रत्येक भारतीय नागरिक या देशासाठी काही ना काहीतरी करण्याची आपली आकांक्षा असते, अपेक्षा असते. आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की इथे आज ज्या दोन्ही स्त्रियांना आपण पारितोषिक दिलं, कठीण परिस्थितीनं सुद्धा इतक्या चांगल्या रीतीने त्यांनी काम केलं. आपल्या दोघांचं अभिनंदन. सुप्रियाताई, आपण असे चांगल्या व्यक्तींना ओळखतो आणि त्यांना अवॉर्ड देतात दरवर्षी, त्यामुळे आपलं पण अभिनंदन. माझे वडील पोलीसमध्ये होते, CID मध्ये. आणि आजकाल फार फेमस असलेलं एन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्यांनी स्थापन केलं. आणि त्यावेळेला मला जेव्हा हे सांगितलं त्यावेळेला मला बरेच जण आजकाल विचारतात त्यावेळेची काही नावं आहेत का, आता सुद्धा मी त्यांना अर्थात नंतर माझी इथे क्लासमेट बसली आहे, आशा मंगलाची बहीण. आणि त्याचप्रमाणे आज मला बोलवण्यासाठी मला वाटतं की नेहा दामलेनी खूप प्रयत्न केलेले असणार, कारण मी महाराष्ट्र मंडळाचं सुद्धा त्यांच्याबरोबर काम करतो. NDAमध्ये असताना एक अनुभव आला आणि अर्थात तो आपण पुस्तक म्हणला त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, पण एकदा सांगून म्हणून मुद्दामून की 6व्या टर्ममध्ये आम्हाला ग्लायडिंग शिकवतात एअरफोर्स कॅडेट्सना. आणि ग्लायडिंग म्हणजे जसं आपण पतंग उडवतो त्याप्रमाणे ते विमान असतं, त्याला इंजिन नसतं. आजकालच्या विमानांना आहे, म्हणजे जे इंडियात आहेत त्यांना, पण त्या ग्लायडर्स सेटबॉक त्याला नव्हतं. आणि ते साखळीने असं वर जातं, एका जीपच्या मागे बांधलेलं असतं आणि त्याच्या मागे विमान असतं. मी माझे इन्स्ट्रक्टर आम्ही दोघं जण स्पीड आल्यावरती वरती उडलो. पहिली माझी सॉर्टी. आय वॉज व्हेरी थ्रिल्ड. म्हटलं अरे पण विमान चालवणार. पण ते साधारणपणे 300 फुटावरती गेल्यावरती ती साखळी सोडायची असते आणि त्यानंतर हवेच्या दबावावरती किंवा वाऱ्याच्या झोकाने ते विमान वरती उडत राहतं. काही ठिकाणी तर 24 तास लोक तिथे मजा करत वरती उडलेले आहेत. माझं दुर्दैव असं की मी 3 मिनिटं 20 सेकंदात खाली आलो. ना विंड ना काही नाही कुठलीच. त्यामुळे एक दुसरी चक्कर, कारण तुम्हाला फोर्स लँडिंग करायला लागतं कुठे ना कुठे, नाहीतरी त्यामुळे मग इन्स्ट्रक्टरने सांगितलं की सॉरी विल गो बॅक टू द रनवे. त्यामुळे लँड केल्यानंतर मी खट्टू झालो होतो. माझे इन्स्ट्रक्टर फ्लाईट मॅनेजर्स माझ्याकडे बघून म्हणले, माझं निकनेम आहे एअरफोर्समध्ये बिंगो. म्हणले बिंगो आय नो यू आर डिसअपॉइंटेड. पण मला हे पण माहिती की तू नंतर खूप फ्लाईंग करशील. आणि त्याप्रमाणे अर्थातच मला खूप योग आला की मी जवळजवळ 3,500 तास फायटर्स आणि ट्रेनर्समध्ये काम केलं. आणि बस. पण 3 मिनिटं 20 सेकंदात खाली आल्यानंतर मी नेहमी म्हणत असतो की मला गुरुमंत्र मिळाला. फ्लाईट मॅनेजर्स म्हणले की रिमेंबर वॉट एव्हर गोज अप कम्स डाऊन, सो कीप युअर फीट फर्मली ऑन द ग्राउंड. गुरुमंत्र आहे. आपण सगळे वर जातो, स्वप्न बघतो, सगळं काय असतं त्याप्रमाणे कित्येक आपण भरारी पण करतो, पण शेवटी आपण त्याच समाजात आलेलो असतो. आणि त्यामुळे त्या समाजासाठी आपण परत काय करू ही जाणीव मला म्हणजे तेवढं त्यावेळेला लहान होतो मी, पण जसं जसं मोठा होत गेलो जसं जसं मी काही बघत राहिलो. कारण आम्हाला नंतर पुरामध्ये
काही याच्यामध्ये अशी निरनिराळी कामं करायला लागत होती. आणि अर्थातच माझा मोठा भाऊ आर्मीमधला आणि मी एअरफोर्समधला, आम्ही दोघांनी एकत्र युद्धात काँग्रेस साहिलपणे भाग घेतला. आणि अशा या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये जेव्हा मी रिटायर झालो आणि परत पुण्यामध्ये आलो त्यावेळेला नक्कीच ठरवलं होतं की काही ना काहीतरी आपण आपल्याकडनं करत राहायचं. योगायोगाने मी ज्या शाळेतनं शिकलो, पण मला तो नमून म्हणला, मी महाराष्ट्र विविध सोसायटीच्या शाळेतल्या भांडारकर रोडचं बालशिक्षण, त्यानंतर प्रभात रोडवर आजकाल असलेली त्यावेळेचं भावे स्कूल, पण आता वेंबलावे गरवारे हायस्कूल, त्याच्यामध्ये शिकलेलो. NDAला जायच्या आधी महाराष्ट्र मंडळात कॅप्टन शिवा दांबेने शिकवल्याप्रमाणे मला त्यामुळे यश मिळालं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण होतो 1-2 वर्ष आणि नंतर NDAमध्ये. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर मला जेव्हा MESमध्ये अध्यक्ष म्हणून संधी मिळाली काम करायची, ते माझ्यासाठी अर्थातच चांगलं होतं. आणि अर्थात आज मी महाराष्ट्र मंडळात सुद्धा अशाच तऱ्हेचं काही ना काहीतरी काम करतोय. मुख्य म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या सांगण्याची जरूर नाही, पण एक आत्मीयता असते त्या संस्थेबद्दल. जसं मी बघतोय की आपल्या ह्या संस्थेबद्दल आपण इतके चांगल्या रीतीने सगळे जे आपले सभासद आहेत त्यांना गोळा केलेले आहेत. आणि CSR फंडची मी नावं बघितली, खूप मोठ्या मोठ्या देणग्या जरी मिळत असल्या तरी सुद्धा तुमचे जे कष्ट आहेत त्याच्यामागे ते फार महत्त्वाचे आहेत. आणि तुमच्या AVमध्ये दाखवलं की किती काय काय चांगले चांगले कार्यक्रम करता तुम्ही, कशी प्रेरणा देता. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जसं तसं आमचे सुद्धा जे MESचे संस्थापक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, 165 वर्षापूर्वीची आमची संस्था. आणि आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, क्रियेविना वाचार्थ व्यर्थ आहे. त्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी केलं पाहिजे, नाही तर लोक बोलतात. पण आणि परवा सहज मी जेव्हा एकदा अमेरिकेमध्ये काहीतरी वाचत होतो जॉन F केनेडीबद्दल, त्यांनी बहुतेक आमच्या शाळेमध्ये आलेला असणार आहे खळेस. कारण त्याचं सुद्धा वाक्य आहे की ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन द वर्ड्स. त्यामुळे आज ही संस्था आणि अर्थातच आपण जे आपलं घर चालवतात, आणि आता खूप ऐकलं 10 रुपये फक्त आणि त्याच्यानंतर सगळी ट्रीटमेंट फ्री. आणि ते सुद्धा सगळे काटकरी, ज्याच्याकडे कुठली इलेक्ट्रिसिटी नाही, फोन नाहीत, अशा तऱ्हेचे काम करणारे सगळेजण आपण आपली धन्य आहे. आणि आपल्या मातोश्रींच्या स्मृतीमध्ये आज अगदी योग्य व्यक्तीला आपण पुरस्कृत केलेला आहे. कसाब जेव्हा आला त्यावेळेला आपलं सगळ्यांचं रक्त असं उसळलेलं होतं. त्यानंतर अर्थात मी अजूनही गव्हर्नमेंटमध्ये आहे, अजूनही मी होम मिनिस्ट्रीमध्ये काम करतो. आणि त्यामुळे आम्ही नंतर बऱ्याच गोष्टी केल्या, बरेच काय काय सांगत बसत नाही. पण आता वेळ वेगळी आहे. बालाकोट तुम्हाला माहितीच आहे, आणि त्याच्या आधी झालेला उरी. त्यामुळे आता भारत बदललेला आहे. आणि अशा या भारतामध्ये जेव्हा अशा तऱ्हेच्या घटना होतात, मणिपूरमध्ये चाललेल्या आहेत, आपण सगळे भारत माता म्हणतो. मला वाटतं की सगळ्यांचं कर्तव्य आहे, म्हणजे वयस्कर असतील, वृद्ध असतील, पण मेनली पेरेंट्सचं मला वाटतं ते एक फार महत्त्वाचं काम आहे की मुलं असतील नाही तर मुलगे असतील नाही तर मुली असतील, त्यांना ह्या आपल्या सगळ्या संस्कृतीची जाणीव करून दिली पाहिजे की अशा तऱ्हेचं आपल्या भगिनींना, आपल्या स्त्रियांना अशा तऱ्हेची जी वागणूक मिळते आहे, मला वाटतं की एक लज्जास्पद असं चाललेलं आहे. मग त्यात कोणी का गिल्टी असेल, राजकारण असेल, काही असेल, पण अशा तऱ्हेचं व्हायला नको. आणि पुण्यासारख्या ठिकाणी मी जेव्हा वाचतो की रात्री कोणीतरी मुलं येतात आणि कुठल्या तरी गाड्या तोडफोड करतात, कोणतरी कोयता गँग म्हणतं. मी लहानपणापासून पुण्यामध्ये राहिलेलो, 3.5 लाख आबादी होती, आजकाल जवळ 80 लाखाच्या वर चाललेली आहे PMRDA बघितलं तर. पण हे कुठलं, म्हणजे कसल्या तऱ्हेचं संस्कृती, आणि त्यामुळे वाईट वाटतं. आणि त्यामुळे मला वाटतं की मी कालही तेच म्हणत होतो की गव्हर्नमेंट करेल. गव्हर्नमेंट म्हणजे आपणच आहोत, गव्हर्नमेंट सगळे, प्रत्येकाची ड्युटी आहे.
आणि त्यामुळे आपण आपल्या संस्थेतर्फे सुद्धा अशा तऱ्हेच्या चांगल्या ज्या संस्कृती तुम्ही लोकांपुढे आणता आहात, त्याच्यामुळे जर आपले जे तरुण आहेत, जे आपले पुढचे भारताचे नागरिक, कारण आपल्याला माहिती आहे की सर्वात तरुण देश आजकाल म्हणून भारताकडे बघितला जातो, आणि ते जर आपल्याला चांगली लिडरशिप देणार असले, चांगल्या रीतीने आपला भारत पुढे नेणार असले, तर आपला स्वार्थ आहे त्याच्यामध्ये, आपलं म्हातारपण चांगलं जाईल. आणि त्यामुळे त्या सगळ्यांना चांगल्या रीतीने कसं वागण्याची प्रवृत्ती करायची, त्यासाठी आपले सगळे पेरेंट्स, शिक्षक सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण हे अशा तऱ्हेचं जे चालू आहे ते नक्कीच, जो भारत आपण त्याच्याबद्दल इतकं सगळं वाचलेलं आहे. मी नेहमी बॉर्डर, काल मॅपच्या बाजूने सांगत होतो, मी नेहमी बॉर्डर्स आणि फ्रॉन्टियर्सवरती बोलतो. बॉर्डर्स तर नकाशामध्ये असतातच, पण फ्रॉन्टियर्स इज समथिंग बियॉन्ड दॅट. त्याला अशी रेखा नसते. मग जरा पॉलिटिकल फ्रॉन्टियर्स जसं कोल्ड वॉरमध्ये चालू होत्या, जरा मिलिटरी फ्रॉन्टियर्स ज्यावेळेला आपण अगदी अफगाणिस्तानपर्यंत गेलो, आणि अर्थात कल्चरल फ्रॉन्टियर्स जेव्हा आपण बघतो, कंबोडियामध्ये सुद्धा हिंदू टेम्पल्स आहेत, बौद्ध धर्म, अफगाणिस्तान, चायना, जपान, निरनिराळी त्यांची नावं बदलली असतील, पण त्याप्रमाणे गेलेल्या अशा तऱ्हेची भारताची संस्कृती. मी अर्थात जगभर हिंडलेलो आहे. इजिप्तमध्ये 3.5 वर्ष होतो, तिथे मंदिरासारखे, ॲक्च्युली मंदिरासारखे स्ट्रक्चर्स आहेत. आतमध्ये देव नाही आहेत, पण आपण म्हणतो ना दुपारी अरे देव झोपला म्हणून त्याचे पडदा वगैरे, अशा तऱ्हेच्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. आपली संस्कृती कुठल्या कुठे पोचलेली असताना अशा तऱ्हेचा आपला जो देश, आज ही जी वर्तणूक चाललेली आहे ती आपण नक्कीच थांबवली पाहिजे. आणि त्यासाठी जे काय काम करायला लागेल ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. माझी खात्री आहे की नुसतंच गव्हर्नमेंट सगळं करू शकत नाही, आणि अशा तऱ्हेच्या ज्या NGO आहेत त्या पुढाकार घेऊन या समाजाला चांगल्या रीतीने आणि तरुणांना स्पेशली चांगल्या रीतीने पुढे आणतील, ही माझी खात्री आहे. मी गडबडीमध्ये 2 पाकिटं विसरलो, पण उद्या मी नेहाला देईन ती. मी या संस्थेला 10,000 रुपये माझ्यातर्फे, आणि आपलं गट आपल्याला सुद्धा 10,000 रुपये. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद भूषण सर, सगळ्याच करता. आणि मी आपली क्षमा मागते की आपण रत्नपरखींचे मित्र म्हणून मी म्हणजे ठरवूनच ठेवलं की तुम्ही नुमवीचे आहात, म्हणून मी त्याचा अनवधानाने उल्लेख केला की खात्री न करून घेता क्षमा करा. आता तुम्ही ज्याची वाट पाहत आहात त्या मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे वळू.